म्हैसाळ येथे कर्नाटक महामंडळाची बस आणि ट्रॅक्टरचा अपघात होऊन बस पलटी होऊन प्रवासी जखमी, ड्रायव्हरला अथक प्रयत्नांनी बाहेर काढण्यात यश। म्हैसाळ येथे के मार्ट जवळ कर्नाटक परिवहन बस आणि ट्रॅक्टरच्या अपघातामध्ये कर्नाटक बस खड्ड्यात पलटली। हा अपघात सकाळी 10:30 वाजता घडला, मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की कर्नाटक महामंडळाची KA 23F1005 ही बस म्हैसाळहून कर्नाटकच्या दिशेने जात होती। यावेळी कागवाडहून म्हैसाळच्या दिशेने ऊस वाहतूक करणारा मोकळा ट्रॅक्टर क्रमांक MH10DN 9557 हा 2 ट्रेलरसह म्हैसाळच्या दिशेने येत होता। कर्नाटक बसने ट्रॅक्टरच्या मागे असणाऱ्या ट्रॉलीला धडक दिली। त्यानंतर बसवरील ताबा सुटल्याने कर्नाटक बस अंदाजे 30 फूट उंचीवरून खड्ड्यात कोसळली। या बसमधून जवळपास 40 प्रवासी प्रवास करत होते। अपघातानंतर म्हैसाळ येथील तरुणांनी बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले। बसचा चालक मात्र बराच वेळ आत अडकला होता। बस चालकाचा उजवा पाय मोडला आहे। शर्थीचे प्रयत्न करून बस चालकाला बाहेर काढण्यात आले। सर्व जखमींवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी तसेच वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले। 40 पैकी 20 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। त्यामध्ये कर्नाटकच्या बस ड्रायव्हरला गंभीर जखमा झाल्या असून त्याला उपचारासाठी सांगली शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे। मिरज शासकीय रुग्णालय येथे एकूण 19 जणांना दाखल करण्यात आले असून त्यामध्ये वृद्ध महिला, पुरुष, तरुण आणि एका बालकाचा समावेश आहे। या अपघातातील रुग्णांच्या उपचाराबाबत मिरज शासकीय रुग्णालय वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. रुपेश शिंदे यांनी माहिती दिली आहे। बस पलटी होऊन आपल्याकडे जवळजवळ 18 पेशंट आतापर्यंत आलेले आहेत। त्यामध्ये महिला, पुरुष तसेच लहान बाळ यांचा समावेश आहे। परंतु प्रत्येकाला आमच्या डॉक्टरांनी सगळ्यांना एक्झामिनेशन केल्यानंतर मेजर असं कुठलीही घटना घडलेली नाही। प्रत्येकाला किरकोळ असा मार लागलेला आहे। सिरियस असं कुठलाही पेशंट नाही। प्रत्येकाचे सिटी स्कॅन, एक्सरे, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि प्रत्येकाला आपण ऍडमिट केलेलं आहे, ज्यामध्ये 18 पेशंट अद्याप आलेले आहेत। अजूनही 2-3 पेशंट येतील, परंतु जे पेशंट आम्ही तपासलेले आहेत त्या पेशंटमध्ये कुणालाही जास्तीचा मार लागलेला नाही। सर्व पेशंटला आम्ही ऍडमिट केलेलं आहे, त्यामुळे घाबरण्याची काही गरज नाही। म्हैसाळ आणि कागवाड याच्यामध्ये आपल्या एक ST बस मेजर ॲक्सिडेंट होऊन उलटी झालेली आहे, पलटी झाली आहे आणि त्यामधील 20 पेशंट आपल्याकडं ॲडमिट झाले। पैकी 10 पुरुष आहेत, 9 फिमेल आहेत आणि एक लहान बाळ आहे 4 वर्षाचं। तर त्याला थोडीशी मायनर हेड इंजुरी आहे। असे 20 पेशंट ज्यांना मेजर इंजुरी काही नाही आहे, पण थोडंसं मायनर इंजुरीज पण आहेत, पण त्यांना एक 24 आवर्स आम्ही ऑब्झर्वेशनसाठी ॲडमिट करतो।